नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा व्हिडिओ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण पीक विमा मिळणार आहे, शैक्षणिक शुल्क माफीचा दिलासा मिळणार आहे आणि अनेक शासकीय सवलतींचा मार्ग मोकळा झाला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला पाहिजे, कारण तालुकानिहाय माहिती देणार आहे. शेतकरी बांधवांनो, 2025 खरीप हंगामाची अंतिम पैशेवारी म्हणजेच आणेवारी 50 पैसेपेक्षा कमी आली आहे. धाराशिव जिल्ह्याची सरासरी अंतिम आणेवारी 46.08 अशी आली आहे. याचा थेट फायदा जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. प्रशासनाने 15 डिसेंबर 2025 रोजी खरीप हंगामाचा अंतिम पैसेवारी अहवाल सरकारकडे पाठवला आहे. या पाहणीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, ग्रामसमिती यांनी प्रत्येक गावात उच्च, मध्यम आणि कनिष्ठ जमिनींची प्रतवारी करून पीक परिस्थितीची सविस्तर पाहणी केली आहे. शेतकरी मित्रांनो, गेल्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, शेतात पाणी साचले, पिके पूर्णपणे वाया गेली होती. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळालं नाही आणि सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की आणेवारी किती येणार. आता उत्तर स्पष्ट आहे मित्रांनो. पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफीसाठी पात्रता मिळणार आहे. इतर अनेक आपत्तीजन्य सवलतीचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा आहे. या अहवालानुसार धाराशिव जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यांची आणेवारी 50 पैशांच्या आत आली आहे. धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी, परंडा एकही तालुका यापासून वंचित नाही. धाराशिव तालुक्याची आणेवारी 43 आहे, 43 पैसेवारी आहे. तुळजापूर तालुक्याची 44 आहे. उमरगा 47.66 पैसे आहे. लोहारा 48 पैसे, भूम 47 पैसे, परंडा 46 पैसे, कळंब 46 पैसे, वाशी 46 पैसे. म्हणजे जिल्ह्याची सरासरी आणेवारी 46.08 पैसे अशी आली आहे. गावांची संख्या जिल्ह्यात एकूण 718 गावे आहेत. त्यापैकी खरीप हंगाम 358 गावे, रब्बी हंगाम 375 गावे अशी आहेत. अनेक रब्बी गावामध्ये 2/3पेक्षा जास्त पेरणी खरीपमध्ये झाल्यामुळे त्यांची पैसेवारी खरीप हंगामातच जाहीर करण्यात आली. आता पुढचा टप्पा पीक विमा प्रक्रियेचा आहे. शासनाकडून सवलत जाहीर होण्याचा आहे. मी यावरचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी देणार आहे. म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.